नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी बनवणार आहे काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी आणि इंद्रायणीचा राईस। म्हणजे मी डाळी दोन्ही घेतल्यात, वागऱ्या घेवड्याची डाळ पण घेतली आणि काळ्याची पण घेतली, मिक्स करून घेतले मी। तुम्ही सेपरेट पण करू शकता, पण अशी पण छान होते। मी अशी पण करून ट्राय केलेलं आहे मी आधी पण, त्याच्यामुळे छान लागते। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। तर मी दोन्ही डाळी चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि तांदूळ पण चांगला स्वच्छ धुवून घेतला। मग मी त्यात ते कुकरला लावणार होते, कारण डाळ शिजायला आहे ना कुकरच लागतो, कारण मग असं गॅस खूप वाया जाईल आपला। मग त्याचं चांगलं 4-5 शिट्ट्या करून घ्यायचा। आणि कधी कधी आहे ना ही डाळ पण जुनी असली ना तर मी ती 4-5 शिट्ट्यांमध्ये पण शिजत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला 7-8-9 म्हणलं तरी शिट्ट्या करून घ्याव्या लागतात। आणि हे गावाला ना हे घेवड्याची डाळीची आमटी आणि भात खूप फेमस आहे। म्हणजे पावसाळ्यात जेव्हा भात लावणी वगैरे असते, आता मी गावाकडची आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला माहिती आहे। तर त्याच्यासोबत लोणचं, पापड आणि कांदा असेल ना तर अजूनच भारी, खूप छान लागतं। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मग मी ते कुकरला लावून घेतलं। कुकरच्या आपल्याला 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात, कारण आता ही डाळ मला माहिती 5 शिट्ट्यांमध्ये शिजते, कारण मी आधी पण केलेली आहे। त्याच्यामुळे मी 5 शिट्ट्या करून घेणार होते। मग नंतर कढीपत्ता, कोथिंबीर, टॅमॅटो स्वच्छ धुवून मग मी ते चिरून घेतलं। कोथिंबीर पण चिरून घेतली। नंतर मग लसूण सोलून घ्यायचा होता मला, कारण लसूण सोललेला नव्हता माझ्याकडं। मग लसूण सोलून मग तो टेचून घेतला मी। लसूण पण टेचूनच टाकायचा, कारण मग त्यांनी अजून चांगली टेस्ट येते। आणि जर पूर्ण लसूण टाकला ना तर ते घरातले आपले काही माणसं असतातच बाजूला निवडून काढणारे, त्याच्यामुळे तो पूर्ण टेचूनच टाकायचा, म्हणजे तो खाल्ला पण जातो आणि चव पण छान लागते। मग मी दोन्ही टेचून वगैरे घेतलं आणि तोपर्यंत आपल्या शिट्ट्या वगैरे होत होत्या। मग शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून घेतला आणि मग डाळ आपली बाहेर काढून घेतली। राईस पण कुकरला लावायचं, कारण की इंद्रायणीचा राईस आहे ना असं जास्त शिजलेला आमटीसोबत छान लागतो, त्याच्यामुळे तो कुकरला चांगला शिजवून घ्यायचा, जरा गिचकाच छान लागतो। नंतर मग डाळ आपली मॅश करून घ्यायची। मॅश केली ना डाळ तर मग एक चांगलं टेक्स्चर येतं आमटीला, जरा असं थिकनेस येतो, त्याच्यामुळे ती मॅश करून घ्यायची। आणि जर आपण डाळ मॅश नाही केली, जास्त शिजवली नाही तर ती आमटी अशी पाण्यागत दिसते आणि चांगली लागत पण नाही टेस्टला। मग ती चांगली स्मॅश वगैरे करून घ्यायची आणि त्याचे टर्फल पण निवडून काढायचे। ते आता मी शूट नाही केलं, नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा मी बनवेल तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेल। नंतर मग गॅस चालू करून पातेलं गरम करायला ठेवायचं। पातेलं गरम झाल्यानंतर त्याच्यात तेल टाकायचं, तेल पण चांगलं गरम करून घ्यायचं। त्यात जिरे टाकायची, कढीपत्ता आणि आपला टेचलेला लसूण टाकून घ्यायचं। त्याच्यात मोहरी पण टाकू शकता तुम्ही, मला आवडत नाही म्हणून मी स्किप केलं आहे। नंतर मग मी कांदा मसाला टाकला आहे, तर तुम्ही म्हणताल किती मसाला टाकला आहे, पण मला स्पायसी आवडतं, त्यांना पण स्पायसी आवडतं, त्याच्यामुळे मी जास्त टाकलं आहे। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्हाला जसं आवडतं तिखट कमी तिखट तसं तुम्ही टाकून घ्या। नंतर हळद टाकली आणि मग आपली शिजलेली डाळ त्याच्यात टाकून घ्यायची। मग चांगली मस्त एक उकळी आणून द्यायची। असं उकळीत पण डाळ तुम्ही शिजवू शकता, पण त्याला गॅस खूप वेस्ट होतं, त्याच्यापेक्षा तुम्ही त्या कुकरच्या शिट्ट्यांनाच डाळ चांगली शिजवून घ्या, म्हणजे जास्त गॅस आपला वाया जाणार नाही। नंतर मग मी गरमच सर्व करायला घेतलं। आता तुम्ही बघू शकता किती छान वाटते आमटी, खायला पण खूप सुंदर लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता काहींना माहीत नसेल ही डाळ कुठं भेटते, कारण सिटीत नाही भेटत ही डाळ। तुम्हाला जेव्हा तुम्ही गावाकडच्या साईडला वगैरे जाताल तेव्हा ते किराणा मालाच्या दुकानात असते, फक्त ती आणले की साफ करून घ्यायची, त्याच्यात दगड वगैरे असतात, कारण ते शेतातली असते। तर अशी होती आपली सोपी रेसिपी। आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।